अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला एमएस नवोदय स्कॉलरशिप अशा परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात. एकतर समीकरणामध्ये शाब्दिक उदाहरणामध्ये हे प्रश्न असे 100% एकतरी असतोच असतो. हा असे प्रश्न आले तर काय करायचं मग? तर 3 क्रमगत संख्या विचारलेल्या आहेत. 3 क्रमगत संख्या म्हटल्यानंतर पहिली संख्या x असेल, त्याच्यानंतरची दुसरी समसंख्या कोणती असेल किंवा दुसरी संख्या कोणती असेल? x अधिक 1 असेल दुसरी संख्या. क्रमगत म्हणजे क्रमाने येणाऱ्या 1 2 3 4 5 6 अशा क्रमाने येणाऱ्या संख्यांना काय म्हणतो आपण? क्रमगत संख्या म्हणतो. म्हणजे x पहिली संख्या आहे, दुसरी संख्या आपण x अधिक 1 म्हणला आणि तिसरी संख्या x अधिक 2 म्हणतो. समजले इथपर्यंत? पहिली संख्या x, दुसरी संख्या x अधिक 1 आणि तिसरी संख्या x अधिक 2. आता या तिघांची बेरीज 45 पेक्षा जास्त आहे आणि 54 पेक्षा कमी आहे. x अधिक 1 अधिक x अधिक 2. आपण इथं 45 आहे असं घेतले. तर आपल्याला x ची किंमत काढता येईल. दोन्हीपैकी कोणतीही एक ठेवू शकतो आपण. इथं 45 ठेवू शकतो किंवा 54 ठेवू शकतो. यांची बेरीज करा. x अधिक x किती होतात? 3x अधिक 3 1 आणि 1 2 3 बरोबर 45. 3x बरोबर 45 वजा 3 किती आलं उत्तराचं? 42. 3x बरोबर 42. मग x बरोबर 42/3. 3 1 3 उरला 1 3 चौक 12. पहिली संख्या किती मिळाली आपल्याला? 14. मग 14 मध्ये 1 मिळाल्यानंतर 15. 15 मध्ये 1 मिळवल्यानंतर 16. एकतर ह्या संख्या 15 14 16 14 15 16 असू शकतात किंवा 16 17 आणि 18 या तीन पैकी असू शकते. कारण या तिघांची बेरीज 54 पेक्षा लहान आहे आणि यांची बेरीज 45 पेक्षा